माझी गाडी ठोकली एवढी तुला दिसत नाही का? अरे काय सॉरी एवढं क्रॅश मारलंय, 5,000 रुपयाचं नुकसान झालंय. आत्ताच्या आत्ता वडिलांना फोन कर सर, तुझ्या पप्पाला फोन कर, बोलव इथं पैसे दे म्हणा. लावतो मी पप्पाला फोन लावतो, 2 मिनिटं लावतो लगेच लावतो. हा लाव चल पटकन फोन लाव, इथं बोलव. हॅलो, हा बोल ना बाळा. हा कुठे आहेत तुम्ही? ते काकाच्या गाडीला माझ्याकडनं चुकून स्क्रॅच झाला, ते मला 5,000 रुपये मागतायत आता. ते कुठे आहे तू? कोथरूडच्या चौकात थांबलोय, या लवकर तुम्ही. हा का, तुला लागलं वगैरे नाही ना? बरं काळजी करू नको, आलो मी 5 मिनिटात आलो. थांब तिथंच आलो. अरे काय झालं बाळा, कोण आहे? इथं माझी गाडी ठोकली, 5,000 रुपये त्याचा खर्च आहे. आत्ताच्या आत्ता मला पैसे पाहिजे, बाकी मला काय माहित नाही. स्कॅनर दाखव तुझा. येतो ना, हे घे. हे घे, 5,000च्या ठिकाणी 50,000 केलंय. चल निघ. चल रे बाळा. अहो पप्पा, तुम्हीच मला काकाच्या गाडीचा ऍक्सिडेंट करायला लावला आणि तुम्हीच 5,000च्या जागी 50,000 रुपये दिले. अहो स्वतःच्या हाताने आपला लॉस करून घेतला तुम्ही. 50,000 रुपयाचा लॉस झाला आता आपला. अरे बाळा, त्याचं कसं आहे. ओ रोहिदास भाऊ, बोला ना. काय तुमच्या भावाचं काय चाललंय माहितीये का तुम्हाला? त्याच्याबद्दल मला काय सांगू नका, त्याचं माझं काय देणं घेणं नाही आता. अहो, तुमच्या भावावर 50,000चं कर्ज झालंय आणि ते जर नाही ना भरले त्यांनी उद्या सकाळपर्यंत, त्या समोरचा माणूस त्याच्यावर केस टाकणार आहे. हो का, बरं ठीक आहे. त्याच्यामुळे मी तुला हे करायला सांगितलं, कारण की मी डायरेक्ट मदत करायला गेलो असतो ना तर त्याने घेतले नसते. पण काही झालं तरी शेवटी मोठ्या भावाचं मन आहे, त्यामुळं आमचं कितीतरी भांडणं झाले असले तरी ते मी बघू शकत नाही, म्हणून हे सगळं मी करायला लावलं तुला. बरोबर आहे तुमचं. तर बघितलं मित्रांनो, मोठा भाऊ तो शेवटी मोठा भाऊच असतो. लहान भाऊ आणि मोठा भाऊ याच्यामध्ये किती जरी भांडण झालं तरी मोठ्या भावाचं हृदय हे शेवटी वडिलांप्रमाणे असतं. तो लहान भावाला अडचणीत कधीच बघू शकत नाही. तुम्हाला काय वाटतं, कमेंटमध्ये नक्की सांगा.